नमस्कार. आज मी माझा एक सुखद अनुभव तुमच्याशी शेअर करते आहे. मी एका संध्याकाळी गरम चहाचा कप घेऊन घरच्या हॉलमध्ये बसली होती. तिथेच बाहेर वरांड्यात एक मनी प्लांटचा वेल लागला होता. तिथेच एका छान सुंदर अशी चिवताई येऊन काहीतरी शोधत होती. सारखी डोळे मोठे करून बघत होती. मला काही तिच्या हेतूचा शोध लागला नाही. मग संध्याकाळी बरोबर 7 वाजता चिवताईंनी एक मिशन हातात घेतलं होतं. म्हणजे ती छोटे छोटे काड्या, सुकलेला गवत, काही कापसासारखे वस्तू आणून एकाकडे जमा करू लागली होती. हे पाहून मला थोडे आश्चर्य आणि थोडे खंतही वाटले, कारण मी तिला काहीच मदत करू शकत नव्हती. आणि तिला कुणाच्या मदतीची गरजही नव्हती. काय ती एवढीशी चिमणी आणि काय ते एवढीशी चोच. खरंच किती कौतुक करावे तेवढे कमी. मला रात्रभर तिचाच ध्यास. तरीही मी रात्री 11 वाजता चोरांनी घरी डोकावल्यासारखे तिच्याकडे डोळे भरून पाहिले. पण मॅडम तर आपल्याच कामात बिझी होते. मग मी लगे रहो मुन्नाबाई म्हणत झोपी गेली. सकाळी मी चहा न घेता अगदी अगोदर दार उघडली. काय सांगू तुम्हाला, खरंच काय सांगू तुम्हाला, जगाचा कुठलाही इंजिनियरनी असा डिझाईन नाही बनवला जसा चिवताईंनी आपले घरटे बनवले. मला इतका आनंद झाला जसा माझं घर घेतल्यावर माझ्या घरचा लोन पास झाल्यासारखा. खरंच काय तो निसर्ग आणि काय तो निसर्गाचा चित्रकार. हळूहळू चिवताई घरात बसू लागली, अगदी शेटाणीसारखी. 2 दिवसांनी काहीतरी छोट्या पिल्लांचा आवाज आला. मला ते काही दिसले नाही, पण त्या आवाजात आपलेपणा होता. मला खरंच तो आनंद गगनात मावेना झाला. आता मी चिवताईशी बोलायला लागली आणि तीही तिच्या भाषेत माझ्याशी गप्पा गोष्टी करू लागली. मी तिला थोडे दाणे आणि पाणी ठेवत होते, पण पठ्ठीने तर तिकडे डोकूनही बघितलं नाही. आता पिल्लू थोडे माझ्या नजरेत आले. खूप छान आणि खूप नाजूक होते. त्यांना आता पंखही आले. ते आमची चिवताई मॅडमनी तिच्या उंच भरारी घेताना शिकवत होती. पण कधीतरी मोठी झेप घेऊन ते उडून जाणार या कल्पनेने माझे डोळे भरून आले. असं मी ऐकलंय की पक्षी आपल्या गेल्या जन्माच्या नातेवाईकांच्याकडे घरटे बनवतात. काय माहिती चिवताई माझे गेल्या जन्माचे काकूबाई होते की आत्या होते, पण या जन्मात तरी माझे छान मैत्रीण होऊन मला एक सुखद अनुभव देऊन गेले. खरंच या अनुभवाला काहीच तोड नाही. बाय.